गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. प्रथम श्री गुरूंना वंदन करतो. श्री गुरुरूप असलेल्या सर्व श्रोत्यांना वंदन करतो आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करतो. चिंतन सुरू करण्यापूर्वी एकदा सर्वांची माफी मागतो, कारण मला मधल्या काळात जरा एकदा सर्दी खोकला आणि ताप असल्यामुळे ते दिलेल्या दिवशी मी चिंतन मांडू शकलो नाही. त्याबद्दल मी पुन्हा एकदा माफी मागतो आणि आजचं चिंतन सुरू करतो. महावाक्याचा अधिकारी हा मी तयार व्हायला पाहिजे, म्हणजे मी महावाक्याचा अधिकारी असलो पाहिजे अशी भूमिका आपल्या अंतःकरणात जर तयार करायची असेल तर विचारसागर नावाचा एक जो प्रक्रिया ग्रंथ आहे तो आपल्याला असं सांगतो की मला साधन चतुष्टय संपन्नतेशिवाय पर्याय नाही. आणि साधन चतुष्टय संपन्नतेमधली आपण विवेक वैराग्य आणि समाधी षटक अशी तीन जी लक्षणं होती ती पाहिली. आणि त्यानंतरचं जे चौथं लक्षण आहे ते आपल्याला मात्र समजून घेऊन मग पुढे हळूहळू आपण अंतरंग होत जाणार आहोत. आपल्याला सुरुवातीलाच आपण एक भूमिका मांडली आहे की निष्काम कर्मोपासना हे एक बहिरंग साधन आहे, पण ते बहिरंग साधन पूर्ण झाल्याशिवाय माझा अंतरंग साधनेत प्रवेश होत नाही. ही भूमिका ही तेवढी महत्वाची आहे. म्हणून कुठल्याच साधनेला आपण इथे कमीपणा न देता ते प्रत्येक साधन सायमल्टेनियसली आपल्याला चालवायचं आहे अशी एक भूमिका तयार करून आपण या साधन चतुष्टय संपन्नतेचा प्रवास करत आहोत. त्यातलं जे चौथं लक्षण जे आहे त्या साधकांचं तर ते जे आहे ते मुमुक्षु लक्षण आहे. म्हणजे विवेक वैराग्य समाधी षटक आणि शेवटी जो विचार मांडलाय तो मुमुक्षु लक्षणाचा मांडलाय आणि लक्षण शब्दाचा अर्थ जुळणार आहे. मग आता मुमुक्षु कोण अशी एक भूमिका मांडायला या शास्त्र ग्रंथांनी सुरुवात केली आणि त्यांनी एक विधान केलं की मोक्षाच्या तीव्र इच्छेस, मुख्य मुद्दा काय आहे की मोक्षाच्या तीव्र इच्छेस जो पात्र आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात. असं जेव्हा विधान केलं जातं तेव्हा मात्र मोक्षाची तीव्र इच्छा, मग मोक्षाचा मंद अधिकारी, मग मोक्षाचा मध्यम अधिकारी आणि मोक्षाचा तीव्र अधिकारी असे गट पडतात. मूळ मुद्दा काय आहे की सुरुवातीला आपण जेव्हा अभ्यास करायला लागतो तेव्हा मात्र मला मोक्ष हवाच एवढी माझी तीव्र इच्छा नसते. त्यावेळी त्याला मंद प्रज्ञ म्हणतात, म्हणजे मंद अधिकारी म्हणतात. म्हणजे तिथे काय असतो की फक्त जो पाप करण्याची वृत्ती आहे तो दोष जरा शांत झालेला असतो आणि थोडीशी एक आनंदाकडे जाण्याची एक झलक प्राप्त झालेली असते त्या भगवंताला कर्म अर्पण करण्याच्या निमित्ताने, किंवा मी जी काय आतापर्यंत कर्म केली आहेत तर ती कर्म सगळी जशी पाहिजे भगवंताला आवडतील तशी नसल्यामुळे आता मला भगवंताला आवडतील अशी कर्म केली पाहिजे. तो मोक्षाचा मंद अधिकारी. त्यानंतर थोडस पुढे जातो आणि मग तो निष्काम उपासनेच्या निमित्ताने स्वतःचं चित्त शांत करतो. मूळ मुद्दा काय आहे, या निष्काम कर्मोपासनेतनं चित्त शुद्ध आणि शांत झालेला साधक जो आहे त्यालाच आपण शास्त्र भाषेत मलविक्षेप दोष गेलेला आहे तो मात्र जरा मध्यम आहे. आणि नंतर मग मोक्षाच्या तीव्र इच्छेस, आता ह्या खरा महावाक्य विवरणाचा अधिकारी उत्तरोत्तर होत जाणार आहे. तर मोक्षाची तीव्र इच्छा या शब्दाचा अर्थ मला आता आवरण दोष निवृत्त्यर्थ, म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे माझ्या अंतःकरणात, तो दोष घालवण्याशिवाय आता मला माझ्या जीवनात काही कर्तव्य उरलेलं नाही. इथे कर्तव्य उरलेलं नाही या शब्दाचा अर्थ मग तो नोकरी करत नाही का, तो त्याचा देहादी प्रपंच चालवण्यासाठी पुन्हा काही धन अर्जन वगैरे सगळं करत नाही का? सगळं करतो, पण मूळ मुद्दा काय आहे त्याचं लक्ष हे सतत मोक्षाच्या दिशेने असतं. ते एके ठिकाणी म्हणलंय की घार ही उंच आकाशात उडते पण तिचं लक्ष मात्र कायम तिच्या विलाजवळ असतं. तसंच काही हा सगळा देहादी प्रपंच करत असतो पण तो प्रपंच करताना मात्र त्याच्या अंतःकरणात
नक्की माहिती असतं की हा देहादी प्रपंच ही माझी सेकंडरी गोष्ट आहे आणि पुन्हा माझा प्रथम जो म्हणूया पुरस्कार आहे, प्रथम पुरस्कृत विचार जो आहे तो मात्र मोक्षेच्छाचा आहे. अशा पद्धतीने जो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्याला तीव्र मुमुक्षु असं म्हणतात. आणि मुमुक्षु शब्दाचा अर्थ आपल्या समर्थांच्या भाषेत साधक लक्षण. आणि मग या विचारसागरने फार एक सुंदर विवरण केलं की ज्याच्या ठिकाणी 3 दोष आहेत तो बद्ध, म्हणजे पुन्हा मलविक्षेप आणि आवरण. त्यातला एक दोष गेला की झाला त्याचा मुमुक्षु. आणि मग पुढे त्याचा झाला पुन्हा काय आहे, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, साधक. अशा पद्धतीने सिद्धतेचा विचार पुढे जातो. म्हणून इथे काय आहे की याच जन्मात या देहादी प्रपंचाच्या बंधनातनं मला सुटका करून घ्यायची आहे आणि मला आता याशिवाय म्हणजे पुन्हा आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर करण्याशिवाय काही ध्येय राहिलेलं नाही. अशा पद्धतीने जीवन जगणारा जो आहे तो सुखी होत नाही आणि दुःखी होत नाही, तो सुखरूपतेकडे विचार करतो. मूळ विचार काय आहे की बंधनात असलेली जी व्यक्ती आहे ती सुखदुःखाचा विचार करते. मला दुःख नको, मला सुख हवे. पण हा तीव्र मुमुक्षू जो असतो तो मला आता सुखरूपतेशिवाय काही दुसरा विचार उरलेला नाही, अशा भूमिकेतनं जीवन जगणारा जो आहे तो तीव्र मुमुक्षू आहे. म्हणजे इथं आहे की तो इतर कर्तव्यांना 2 नंबरचा दर्जा देतो आणि आत्मस्वरूपाच्या अभ्यासासाठी मात्र तो सगळं चिंतन करण्यासाठी उरलेला वेळ बरोबर देतो, मॅनेज करतो आणि नेमकेपणाने चिंतन करणारा असतो. तीव्र मुमुक्षूचं एक लक्षण आहे तो नेमकेपणाने अभ्यास करतो. म्हणजे त्याचा अभ्यास तो एका विशिष्ट पॅरामीटर मध्ये करतो. जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म या 4 पॅरामीटर मध्ये अभ्यास करतो. तो उदाहरणांमध्ये रमत नाही. तो जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या विचारांमध्ये तो स्वतःचं जीवन कसं काय त्या पुन्हा महावाक्याच्या विवरणाचा अधिकारी मी होईल या पद्धतीने तो जीवन त्याचं तयार. आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये काय असतं ते तुकाराम महाराज म्हणतात की जो बंधनात असतो तो कसा असतो, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, अशा वृत्तीतला असतो. पण हा जो असतो साधक तो ही माझी फजिती झाली आहे ना, ही शेवटची फजिती. आता पुन्हा मी फजिती करून घेणार नाही या शब्दाचा अर्थ मी मोक्षरूप होईल आणि मोक्षरूपतेचा साईड इफेक्ट जो आहे तो जन्ममरणातनं सुटका होते, ही भूमिका त्याच्या दृष्टीने असते. त्याचं उत्तरच असं आहे की कितीही आपण अभ्यास केला, सगळं काही केलं तरी या जीवनाचं प्रारब्ध आणि या जीवनात येणारे जे सुखदुःखाचे प्रसंग आहेत ते आपल्या समोर येतातच. किंचित का होईना आपल्या डोळ्याची कड ही ओली करून जातातच. आणि ती डोळ्याची कड ओली करून जाणारे प्रसंग सुद्धा त्या साधकाला नकोसे वाटतात. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की हे सुख आणि दुःख हे जे काय मला भोगावं लागतंय ते केवळ जन्माला आलो म्हणून भोगावं लागतंय. म्हणून इथे मोक्षाबरोबर म्हणजे आनंद रूपतेबरोबर हा जन्ममरणाचा फेरा चुकविला ही जी भूमिका आहे ती सुद्धा नाही म्हटलं तरी 0.0001 मध्ये का होईना ती थोडीशी सिद्ध होते. अगदी आमचे श्री साखरे महाराज सांगायचे, आंब्याचं झाड काय सरपण गोळा करण्यासाठी लावतायत काय? मूळ मुद्दा आहे जसं जन्ममरणाचा फेरा चुकणं हे सरपण आहे, आंबा खायचा आहे तो म्हणजे आनंद रूपतेचा. म्हणून तीव्र मुमुक्षुतेमध्ये आनंदाचा आंबा खाण्याचा विचार जो आहे तो अत्यंत पक्का असतो. मग तो त्या तीव्र मुमुक्षुच्या लक्षणातला पुढचा विचार काय आहे की तो आपल्याला जी परिस्थिती प्राप्त झाली आहे ती म्हणजे आमचे श्री गुरु नेहमी म्हणतात आहे त्या परिस्थितीत, आहे त्या घरात, आहे त्या देहाच्या परिस्थितीदिशी आणि घरात असलेल्या सर्व माणसांविषयी तो आपल्या अभ्यासाचं गणित बसवतो. हा जो तीव्र मुमुक्षू आहे ना तो चाणाक्ष आहे आणि तो चाणाक्ष असल्यामुळे तो प्रत्येकाचं मन सांभाळतो, मॅक्सिमम मन सांभाळतो. म्हणजे अभ्यास होण्यासाठी तो प्रत्येकाशी गोड बोलतो, त्यांचं मन सांभाळतो आणि मन सांभाळल्यामुळे त्या समोरच्या व्यक्ती ज्या आहेत त्या सर्व घरातली कामं त्याची करतात त्याच्या वाटेची. आणि हा मात्र अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे चिंतनाच्या दृष्टीने तो सहज स्वतःला मोकळा ठेवून म्हणजे अभ्यासाला युक्त असा विचारांनी ठेवायचा सतत प्रयत्न करतो. म्हणून इथे तीव्र मुमुक्षूचा विचार जो आहे तो साधन चतुष्टय संपन्नतेसाठी अत्यंत एकाग्र पद्धतीने
चिंतन करणारा जो असतो तो तीव्र मुमुक्षू. कारण तीव्र मुमुक्षूच्या लक्षणामध्ये चिंतन हा शब्द येण्याचं कारण एकच आहे, कारण पुढे हे जे मुमुक्षू लक्षण आहे ते जेव्हा तत्वम पदार्थ शोधनापर्यंत न्यायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये आणखीन 3 म्हणूया साधनं आहेत. ते श्रवण, मनन, निधिध्यासन, तो विचार आपण करणार आहोत. पण मूळ धारा जी आहे की या साधन चतुष्टय संपन्न होण्यासाठी हा तीव्र मुमुक्षू अत्यंत काटेकोर प्रयत्न करतो. विचारधारा काय आहे, त्याचे काटेकोर प्रयत्न जे असतात ते 5 भ्रमात्न निवृत्ती होण्यासाठी असतात. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या अंतःकरणामध्ये जरा कर्ता भोक्ता भ्रांती आहे का, आणि कर्ता भोक्ता भ्रांती आहे तर तो स्वतः म्हणतो की मी कुठे कुठे करता होतो, कोणी माझं कौतुक केलं की मी सुखावतो, वास्तवात मी हे केलेलं आहे का. म्हणजे एखादं चिंतन मांडलं जातं, चिंतन मांडल्यावर श्रोते त्याला थँक्स पण देतात, धन्यवाद पण देतात. मग त्यावेळी तो विचार करतो, अरे हे धन्यवाद कोणाचे आहेत. अरे मूळ चिंतन मांडणाऱ्या हे विचारसागर कर्त्याचे आहे, मूळ चिंतन मांडणाऱ्या पंचदशीकारांचे आहे, समर्थांचे आहे, संतांचे आहे. मग माझा रोल काय. त्यांनी सांगितलं, त्या देवानी मला कळून देण्याची तिथे एक भूमिका बजावली आणि मला आता थोडं काही कळतं. म्हणजे श्री म्हणूया शंकराचार्य म्हणतात माझं ज्ञान पळीभर आहे, आणि त्यांच्या नखाशी सर नसलेला, म्हणजे त्यांच्या नखाच्या सरीतही नसलेला उदय गायळ जर का चिंतनाविषयी जर का अहंकार धारण करत असेल तर हा त्याचा दोष आहे. इथे मात्र तो अत्यंत सावध असतो, प्रत्येक ठिकाणी सावध असतो. सावध साक्षेती दक्ष तया तात्काळ चिंतन. अशा पद्धतीने अखंड सावधानता बाळगणारा हा जो विचारधारी असतो ना, त्याला तीव्र मुमुक्षू म्हणतात. म्हणून इथे केवळ माझं जीवन देवरूप होण्यासाठी आहे, आणि देवरूप व्हायचं असेल तर मला तत्वम चिंतन म्हणजे तत्वम पदार्थ शोधनाशिवाय पर्याय नाहीये. म्हणून हा तीव्र मुमुक्षू सतत पुन्हा निष्काम कर्म, निष्काम उपासना, नाम, ध्यान, चिंतन या सगळ्या गोष्टी तो अत्यंत काय म्हणूया पद्धतशीरपणे चालतो. तो स्वतःच्या चित्ताला कुठेही म्हणूया या देहादी प्रपंचाकडे विशेषत्वाने जाण्यासाठी, म्हणजे ती विशेषत्वाची आगळीक करण्याची तो अजिबात मुभा देत. तो नको असलेल्या विचाराला लगेचच हव्या असलेल्या विचारांनी छेद देण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीला आपल्याला कसं होतं, म्हणजे जेव्हा माझी मंद म्हणूया मुमुक्षत्व असतं तेव्हा मात्र मी काही वेळा वाहून गेलेलो असतो. मग ते वाहून गेल्यावर काही वेळा कळतं. मग हळूहळू मी जसा अभ्यास करतो त्यावेळी मला ते वाहून जाताना कळतं, आणि त्यानंतर मी वाहून जाताना कळल्यानंतर तिथे थांबवायचा प्रयत्न केल्यानंतर मग वयाचा एखादा विचार जरी बारीकसा अंतःकरणात डोकावला तरी मी तिथेच त्याला शांत करतो, आणि हळूहळू तो विचारच शांत होतो. प्रवाहा विरुद्ध जाण्याचं म्हणूया अखंड ताकद असलेलं जे काय रसायन आहे त्याला म्हणतात तीव्र मुमुक्षू. आणि असा तीव्र मुमुक्षू जो आहे तो आपल्या मोक्षाकडे जाण्यासाठी म्हणजे तत्वम पदार्थ शोधनाचा अधिकारी होण्यासाठी तो खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. हा त्यातला एक महत्वाचा भाग. कारण ज्यावेळी आपण एक विचार करू शकतो की तत्वम पदार्थ शोधन हा शेवटचा जो अभ्यासाचा हिस्सा आहे, त्याच्या अलीकडची जी साधनं आहेत ना ती तशी उतरंडीने आपल्याला तयार करावी लागतात. की तत्वम पदार्थ शोधनाच्या अलीकडे निधिध्यासन, त्याच्या अलीकडे मनन, त्याच्या अलीकडे श्रवण, त्याच्या अलीकडे तीव्र मुमुक्षू, त्याच्या अलीकडे श्रमानिषटक, त्याच्या अलीकडे वैराग्य, त्याच्या अलीकडे विवेक, त्याच्या अलीकडे निष्काम कर्मोपासन. अशा पद्धतीने त्या साधनांची ती उतरंड आहे. पण मात्र चढताना मात्र काय आहे, या निष्काम कर्मोपासनेपासून ते पुन्हा तत्वम पदार्थाचा अधिकारी होण्यापर्यंत आपल्याला खूप काही कष्ट करावे लागतात. आणि ते कष्ट का करायचे असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र ते कष्ट सगळे अज्ञानाच्या निवृत्तीसाठी चाललेले असतात. ही विचारधारा त्याची पक्की असते. परमार्थातले कन्सेप्ट वाईज तो क्लिअर असतो. हा तीव्र मुमुक्षू जो आहे तो कन्सेप्ट मध्ये क्लिअर असतो, आणि क्लिअर असल्यामुळे तो या जगात हे जग कसं आहे तर जग मिथ्या आहे हे त्याचं ठरलेलं आहे. काही झालं तरी तो जगाला मिथ्या ठरवतो. जग उत्पत्ती स्थिती नाशवान आहे म्हणून ते माझ्या वैराग्याचा विषय. म्हणजे आपल्याला अभ्यास करायचा जर असेल तर ह्या जगाला मिथ्या ठरवल्याशिवाय पर्याय नाही. मला ईश्वराच्या आज्ञा पाळल्या, विधी ते पाळीत निषेधाते, गाळीत मज देवनी जाळीत कर्म. अशा पद्धतीने तो विधींचंही पालन करतो.
अंतःकरण शुद्धतेसाठी खूप मोठा अगदी कसोशीने प्रयत्न करतो आणि सरतेशेवटी तो तत्वम पदार्थाचा अधिकारी होतो. म्हणून इथे आपल्याला हे शोधनच जेव्हा करायची वेळ येते तेव्हा असं लक्षात येतं की ही सगळी साधनं केली जातात, पण सरतेशेवटीचं जे साधन आहे ते तत्वम पदार्थ शोधन आहे आणि ते केल्याशिवाय मला काही मोक्ष मिळत नाहीत. म्हणून ती सगळी साधनं तत्वम पदार्थ शोधनापासून जेव्हा आपण खाली येतो त्यावेळी ती उत्तरोत्तर काय म्हणूया अंतरंग होत जातात आणि सर्वात सरतेशेवटी बहिरंग साधन म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ते साधन आहे निष्काम कर्म निष्काम उपासना. 80% काम त्याचंच आहे, पण त्या 80%च्या तयारीमध्ये हे 20% मात्र काय आहेत, आपल्याला काम करायला खूप महत्वाचं काम करायला तयार होतात. हाच त्यातला एक अभ्यासाचा खरा विषय आहे. आणि मग पुढे आपल्याला जेव्हा चिंतन करायची वेळ येते तेव्हा अधिक अंतरंगात आपल्याला शिरायची एक भूमिका तयार होते. म्हणजे या विवेक वैराग्य समाधी षटक आणि तीव्र मुमुक्षत्व असा साधन चतुष्टयतेचा संपन्नतेचा विचार पूर्ण झाल्यानंतर मग साधकाला विचारधारा एक येते पुढे की त्याने श्रवण कसं केलं पाहिजे. कारण काय आहे की त्याचं श्रवण या 4 पॅरामीटर मध्ये पाहिजे. या सगळ्या भूमिका तोपर्यंत त्यांनी विवेक वैराग्य समाधी षटकाच्या निमित्ताने ठरवलेल्या असतात, पण शेवटी श्रवणाचा विचार हा करावाच लागतो. म्हणजे श्रवण कसं असलं पाहिजे, मग त्या श्रवणातनं मी मननात कसा गेलो पाहिजे आणि मननातनं मी निधिध्यासनात कसा गेलो पाहिजे आणि निधिध्यासनातनं मी पुन्हा तत्वम पदार्थ शोधनाला कसा सिद्ध झालो पाहिजे. आपल्याला महावाक्याचा अधिकारी व्हायचंय. आपलं पालुपत कायम तेच आहे, कारण महावाक्य विवेक करायचा आहे आपल्याला. आणि तो महावाक्य विवेक एकदा का मी महावाक्याचा अधिकारी झालो तर महावाक्य विवेक व्हायला वेळ लागत नाही. आणि महावाक्य विवेक झाला तर मला मी आत्मा आहे हा अनुभव येतो आणि तोच आत्मा पुन्हा ब्रह्मरूप आहे हे कळण्यासाठी अन्वयाची भूमिका पार पाडावी लागते. आणि त्या भूमिकेला सहजता येते तेव्हा त्या तत्वम पदार्थ शोधनाने दिलेल्या म्हणूया अभ्यासाचा शेवट झालेला असतो. म्हणून आता श्रवणाधिकांचा विचार करायला लागतो. या अंतरंग साधनेमध्ये मग बहिरंग साधन निष्काम कर्मोपासना झालं, त्यापेक्षा अंतरंग विवेक वैराग्य समाधी षटक तीव्र मुमुक्षत्व आणि आता त्याच्यापेक्षा अंतरंग आहे ते श्रवणचा. मग आता श्रवणाची व्याख्या खूप आहे. अगदी समर्थांनी दिलेल्या व्याख्या आहेत त्या सोप्या आहेत आणि शास्त्रांनी दिलेल्या व्याख्या आहेत त्या थोड्याशा अवघड आहेत. आता शास्त्राची ही व्याख्या आहे ती खूप थोडी अवघड आहे की श्रवणाच्या व्याख्येमध्ये ते म्हणतात युक्तीने उपक्रम उपसंहार आदी पाहून वेदांत शास्त्राच्या म्हणजे वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण असे म्हणतात. आता युक्तीने, आता युक्ती शब्दाचे अर्थ 2 आहेत. युक्ती शब्दाचा अर्थ एक प्रणाली आहे, श्रवणाची एक प्रणाली आहे ती मला कळली पाहिजे त्या युक्तीने. आणि पुन्हा युक्ती शब्दाचा अर्थ उदाहरण, की इथे उदाहरण द्यायचंय आपल्याला. म्हणजे ज्यावेळी एखादी प्रणाली समजावून सांगितली जाते त्यावेळी त्या प्रणालीसाठी एखादं उदाहरण द्यायचं असतंय. आपल्याला उदाहरणांचा पूर आणायचा नाही. अदरवाईज काय होतं, उदाहरणाच्या पुरात माझा परमार्थ वाहून जातो. आपल्याला श्री ज्ञानदेव म्हणतात हरिपाठात तसं म्हणतोनी नवनीता तैसे घ्या अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार. म्हणून इथे कथांमध्ये मला रमायचं नाहीये, त्या कथेचा तात्पर्य बोध करायचा आहे. तसंच इथे आहे की ज्यावेळी प्रत्येक साधन बोललं जातं की या श्रवणाचा विचार काय आहे की प्रमाण असंभावना दूर होते. प्रमाण शब्दाचा अर्थ वेद प्रमाण किंवा संत सांगतात ते प्रमाण. मग ते सगळं प्रमाण मला कळलं पाहिजे का, संत जे मला सांगतायत ते कळलं पाहिजे. ते साधन का सांगतायत, साधन कसं करायला सांगतायत आणि त्या साधनेचा शेवट काय. आता ह्या सगळ्या गोष्टी त्या म्हणूया श्रवणामध्ये सांगितल्या जातात. उदाहरणार्थ वैराग्य साधन करायचंय ना, मग वैराग्य साधन करायचं तर शास्त्र मला सांगतं की तुला या देहादी जगताबद्दल जे अनावश्यक प्रेम आहे ते तुला दूर केलं पाहिजे. मग अनावश्यक प्रेमामध्ये माझ्या कोण कोण मध्ये येतं याची लिस्ट तयार करावी लागते. आणि याच्या लिस्ट मध्ये काय येऊन जातात, पुन्हा हे सगळे घरची परिस्थिती, नंतर माझ्या देहादिकांची परिस्थिती, असे सगळे जे काय विषय आहेत, विचार आहेत ते माझ्या अंतःकरणामध्ये येऊन जातात. आणि ते अंतःकरणामध्ये येऊन गेल्यानंतर मग मी माझा वेळ, मूळ मुद्दा काय आहे की माझा वेळ माझ्या मित्रांमध्ये अनावश्यक पद्धतीने मी किती घालवतोय. अरे तो तू 1-1.5 तास घालवतोय, तो तुला चालणार. अशा रीतीने सगळीकडे काय होतं, नियोजन तयार.
आणि त्या नियोजनातनं मग काय होऊन जातं की आपल्याला आता इकडे वेळ वाया घालवता कामा नाही, अशा पद्धतीने. म्हणजे इथे काय आहे, आपल्याला प्रत्येक गोष्ट ही समजून घ्यावी लागते. मग संत हे मला सगळं समजावून सांगतात. मग हा वैराग्याचा विचार त्यांनी समजावून सांगितला. त्या अनावश्यक गोष्टींमध्ये तुला रमता येणार नाही, तिथे तुला वैराग्य धारण करावं लागेल आणि शांत चित्ताने एका खोलीत बसून तुला तुझा अभ्यास करावा लागेल. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या विचारांचा विचार करावा लागेल. म्हणजे तत्वम पदार्थ शोधनकडे जाण्यासाठीचा तुला विचार करावा लागेल. मग त्या वैराग्याचा शेवट काय? अरे पूर्वी ज्या लोकांना मी दूर लोटत होतो, पूर्वी ज्या परिस्थितीला मी दूर लोटत होतो, व्यक्ती वस्तू परिस्थिती, त्या तिघांनाही आता दूर लोटत होतो. आता त्या व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती माझ्या शेजारी येऊन बसतात, तरी सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती त्या निमित्ताने लाटेच्या स्वरूपात अजिबात हलत नाही. तरंगाच्या स्वरूपात हलणं हे परमार्थाला मान्य आहे, पण लाटेच्या स्वरूपात हलून मी सुखी किंवा दुःखी होणं हे परमार्थाला मान्य नाही. आणि आता असं होत नाही. हे सर्व सांगणारं जे काय म्हणूया तत्वज्ञानाची विचारधारा आहे ना, ती सगळी श्रवणात बोलली जाते. म्हणून इथे आपल्याला श्रवण करताना हे उपक्रम आणि उपसंहार पाहिले पाहिजे. उपक्रम म्हणजे ग्रंथाची सुरुवात आणि उपसंहार म्हणजे ग्रंथाचा शेवट. उपक्रम काय आहे दासबोधाचा? भक्तीचेन योग येते. आणि शेवट काय आहे? झाले साधनाचे फळ. म्हणजे मला काय आहे की जे भक्तीने मला प्राप्त करून घ्यायचंय ते मला शेवटी मिळालेलं आहे, असा कार्यकारण भाव संबंध हा प्रत्येक गोष्टीत असतो. मग तसाच श्रवणाचा कार्यकारण भाव संबंध की वेदांतांनी काय तात्पर्य निश्चय सांगितलाय की जीव ब्रह्मैव नापरा, जीव ब्रह्मरूपच आहे, जीव आनंद रूपच आहे. या सगळ्या गोष्टी जर का वेदांत शास्त्रांनी सांगितलेल्या असतील तर त्या गोष्टींचा मला आनंदाचा म्हणजे त्या आनंद रूपतेचा अनुभव आला पाहिजे आणि त्याची सिस्टीम कळाली पाहिजे. श्रवणामध्ये काय आहे ती सिस्टीम मला कळण्याची व्यवस्था तयार होते. म्हणजे त्या अभ्यास करण्याची एक प्रणाली माझ्या पुढे येते आणि ती प्रणाली माझ्या अंतःकरणात झाल्यानंतर मग आता त्या वेदांताच्या वाक्याचा तात्पर्य निश्चय जो आहे ना, तर ते निश्चयाचं संबंधी जे बोलणारं जे श्रवण आहे त्यालाच खरं श्रवण म्हणायचं. इतर जे काय सगळं आहे ना ते रामकृष्ण हरी आहे, त्याला समर्थ काय म्हणूया इथे बोलतात. ऐसे हे अवघेची ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणोनी त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. श्रवण भक्तीचं त्यांनी लक्षण मांडलंय आणि ते ऐसे हे अवघेची ऐका. हो ऐका, हरकत नाहीये, परंतु सार ते शोधून घ्यावे. म्हणजे या श्रवणातलं सार काय आहे ते मला शोधलं पाहिजे. मूळ मुद्दा काय आहे की साररूप श्रवण होण्यासाठी म्हणजे साररूप अभ्यास होण्यासाठी समजा उद्या श्रवणाचा भक्तीचा विचार आहे तर आज मी मात्र ते प्रकरण वाचून गेलेलो असेल तर थोडस मला कळलेलं असतं. त्यानंतर ही माझ्या श्रीगुरूंनी आम्हाला सांगितलेली रीती आहे. आम्ही आदल्या दिवशी वाचायचो, दुसऱ्या दिवशी समोर जेव्हा त्यांच्या ऐकायला जायचो त्यावेळी आणखीन काही प्रमाणात कळायचं आणि त्यानंतर पुन्हा आम्ही लिहून काढायचो. त्यावेळी ते बऱ्यापैकी चांगलं कळलेलं असायचं आणि आता काय वागायचं आणि काय नाही वागायचंय तो पुढे मननाचा मुद्दा आहे. आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सगळं ऐकून घ्यायचं, सार ते शोधायचं आणि मग असं जे काय श्रवण आहे ना सार शोधनाचं त्याला श्रवण असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात तोडून मनाच्या ओढी श्रवणी बैसावे आवडी. माझ्या सगळ्या ज्या काय बाहेरच्या भावना आहेत, बाहेर ज्या व्यग्र झालेल्या चिंतनाच्या विचारधारा त्या सगळ्या श्रवणाच्या वेळी शांत कराव्यात आणि पुन्हा मी त्या म्हणूया आनंद रूपतेच्या विचाराला सामोरं जावं. म्हणून इथे काय आहे की जी प्रमाण असंभावना आहे, प्रमाण म्हणजे वेद, त्यांच्याविषयी काही जर का संशय असतील, असंभावना म्हणजे ती वाक्य कर्मपर आहेत का उपासना पर आहेत का ज्ञानपर आहे, याविषयी जर माझ्या अंतःकरणात काही शंका असेल तर ती श्रवणाने दूर होते. म्हणून इथे एक मोठं विधान तयार करता येतं. श्रवणात विभक्ताचा भक्त होण्याची एक व्यवस्था आहे. कारण समर्थ म्हणतायत भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, ही भूमिका आहे. पण विभक्ताचा भक्त कसा होतो हे समजावून सांगणारं जे काय विचारधारा आहेत त्याला असं श्रवण असं म्हणतात. म्हणून इथे विभक्ताचा भक्त होण्याची व्यवस्था तिथे तयार होते. मग तो साध्य साधन भाव संबंध आहे ना, त्या साधन करताना माझी दृष्टी कशी असली पाहिजे हेही मला श्रवणातच समजून घेण्याची एक व्यवस्था तयार होते.
म्हणजे उदाहरणार्थ जीव ब्रह्मैक्याच्या संकल्पना, की नक्की हे जे तत्वम पदार्थ शोधून येणार आहे त्याच्यामध्ये वाच्यार्थ आणि लक्षार्थ करावा लागणार. मग वाच्यार्थ आणि लक्षार्थ करण्याच्या आधी जर मला जीव कोण आहे, मग तो वाच्यार्थाने जीव आहे, लक्षार्थाने तो आत्मा आहे, अशा पद्धतीने जेव्हा तो चिंतन करतो किंवा अन्वय चिंतन करताना आत्माच ब्रह्मरूप आहे, अशा पद्धतीने जेव्हा चिंतन करायची वेळ येते, अन्वयाचं चिंतन, त्यावेळी हे श्रवण मला काय करतं, खूप उपयुक्त ठरतं. म्हणून इथे आपल्याला ही प्रमाण असंभावना दूर करायची असेल तर श्रवणाशिवाय म्हणूया पर्याय नाही. मग श्रवणाने आणखीन एक ऍडव्हान्टेज काय मिळतो, तर माझी आकलन शक्ती वाढते. हे लक्षात घ्या, माझी समजून घेण्याची जी शक्ती आहे ना, ती सुरुवातीला मंद असणं हे साहजिकच आहे, पण ती आयुष्यभर मंद राहणं हा दोष आहे. आणि आयुष्यभर ती मंद का राहते, तर मी ज्या पद्धतीने श्रवणाचा विचार करायला पाहिजे तो तेवढा केलेला नाही. श्रवणाने माझं चिंतनाकडे मन धावलं पाहिजे, हा त्या श्रवणाचा खरा ऍडव्हान्टेज आहे. आणि असं चिंतनाकडे मन धावेल तेव्हा हे माझं महावाक्य चिंतन, मूळ मुद्दा काय आहे, महावाक्य चिंतन मला करायचंय आणि या महावाक्य चिंतनाच्या आधाराचं श्रवण माझ्या सतत समोर आलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. त्यामुळे मी श्रवणाच्या बाबतीत अत्यंत काय असलो पाहिजे, चोखंदळ असलो पाहिजे. समर्थही चोखंदळ आहेत आणि ते म्हणतात, जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, जेथे साधके तेथे साधके एक क्षण क्रमून ये सर्व. म्हणजे जिथे विलक्षण असतं, नित्य श्रवण आहे पण ते विलक्षण जर असेल, मूळ मुद्दा काय आहे, ते शास्त्राला धरून नसेल तर तिथे मात्र काय आहे, दोष आहे. जिथे शास्त्राला आणि संतांच्या प्रमाणाला धरून बोलली नाहीत त्या श्रवणाला श्रवणाचा दर्जाच देत आहे. आपल्याला अभ्यास करताना तो श्रवण नावाचा जो विचार आहे, तो जीव ब्रह्मैक्य ज्ञानासाठी हा जो साधक आहे ना, तो श्रवण स्वार्थी असला पाहिजे, अत्यंत चोखंदळ असला पाहिजे, अत्यंत काय म्हणूया शोधून शोधून त्यांनी विचार केलेला असला पाहिजे. आमचे श्री गुरु त्यापैकी एक होते, त्यामुळे आम्हाला श्रवणाचा लाभ खूप झाला आणि तोच लाभ मी आता तुमच्यापर्यंत माझ्या चिंतनाच्या निमित्ताने पोहोचवायचा प्रयत्न करतो. कारण ती एक माझ्या दृष्टीने आलेली माझ्या वाट्याला सेवा आहे आणि ती सेवा करायला श्री गणेश महाराज कुलकर्णी हे सुद्धा जबाबदार. कारण शेवटी प्रत्येक गोष्ट प्रारब्धाने घडते हे खरं असलं तरी सुद्धा ते प्रारब्ध तयार करण्यासाठी थोडस यत्न तो देव जाणावा, जपी ललाट रेषा पालटेता, याच्यातली जी गॅप आहे ती यत्न तो देव जाणावा या भूमिकेतनच असली पाहिजे. म्हणून श्रवणाला आपण नाही का यत्नपूर्वक हजर असलं पाहिजे. आणि असं जर का श्रवणाला मी यत्नपूर्वक हजर असेल तर माझी वृत्ती कुठे निघून जाईल. आता तो पुढचा टप्पा आहे. तो पुढचा टप्पा आहे ना, त्याला मनन असं म्हणतात. आणि मनन शब्दाचे खूप मोठी व्याख्या ही विचारसागर कर्त्यांनी केलेली आहे आणि ती व्याख्या आपण पाहून मग त्या मननाचा जो विचार आहे ना, तो श्रवणाच्या पुढे कसा जातो हाही विचार आपल्याला करायचा. तर विचारसागरची व्याख्या असं सांगते की जीवब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशा यौक्तिक अद्वैत चिंतनास मनन असे म्हणतात. थोडी व्याख्या मी पटकन म्हटली, पण जीवब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती. साधक म्हणजे काय हा त्यातला विचार केला. युक्ती या शब्दाचा अर्थ पाहिला आपण, प्रणाली आणि उदाहरण. पण जीवब्रह्मैक्याचा अभेद निश्चय काय आहे, तो आत्मा सच्चिदानंद रूप आहे आणि तो आत्मा मी आहे. आता तो आत्मा मी आहे, आत्मा सच्चिदानंद रूप आहे, आत्मा एकमेव अद्वितीय आहे, तो स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे. असं जे काय सगळं चिंतन जे आहे स्वरूपाविषयीचं, आणि तो आत्मा मी आहे, असं जे काय सगळं जे बोलणं आहे ना, त्याला म्हणायचं साधक युक्ती. साधक या शब्दाचा अर्थ अनुकूल. म्हणजे मला मी आनंदरूप आहे असा जेव्हा अंतःकरणामध्ये मी विचार करतो तेव्हा मला दुःखाची व्यावृत्ती करून आनंद रूपतेची भाषा बोलली जाते. म्हणजे दुःखाचा निषेध करून बोललं जातं. म्हणजे ते काय म्हणतात संत मंडळी, सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे आणि लाभालाभ न आणावे मनामाय. म्हणजे मी सुखाने हुरळून जायचं नाही, दुःखाने पुन्हा मी विषादाला जायचं नाही आणि लाभ अलाभाचा विचार करायचा नाही. तर माझी वृत्ती कशी राहील, तर माझी वृत्ती शांत राहील. आता ही साधक वृत्ती आहे. म्हणजेच याचा अर्थ काय झाला की आपल्याला माझी वृत्ती शांत राहिली पाहिजे
आणि जे शांत असतं तेच ब्रह्मस्वरूप असतं, असा तो विचार आहे. म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती सतत शांत ठेवणं हा साधक विचार आहे. असा तो साधक विचार जो आहे ना, तो मननात केला जातो. पण तो मननात केला गेलेला विचार जो आहे ना, म्हणजे करणीय विचार जो आहे ना, तो मला श्रवणात. मग साधक तिथे काय म्हणतात संत, मला तू सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. मग मी आनंदरूप असेल तर काहीही प्रसंग आला तरी सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती शांत ठेवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणि प्रयत्न ठेवता ठेवता हळूहळू माझी अंतःकरण वृत्ती शांत राहते. यालाच आपण म्हणूया जीव ब्रह्माच्या अभेद निश्चयास साधक युक्ती. पण ही साधक युक्ती तयार कशी होईल? आता ही मूळ विचारधारा आहे. तर याचा अर्थ काय झाला? ती साधक वृत्ती तयार करण्यासाठी जीव ब्रह्माच्या भेद निश्चयास बाधक युक्ती तयार केली पाहिजे. कारण जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये काय आहे? भेदनिश्चय जो आहे पूर्वीचा, तो मला आता बाजूला करायचा आहे. भेदनिश्चय काय आहे? जग सत्य आहे, माझं शरीर सत्य आहे, मी करता आहे, नंतर मी मरणारा आहे, असे जे काय सत्य विचार जे आहेत ते माझ्या अंतःकरणातनं गेले पाहिजे. कारण तेच माझ्या अंतःकरणात राहिले तर मला सुखदुःखाशिवाय काही मिळत नाही. मग जीव ब्रह्माच्या भेद निश्चयास साधक. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की जो माझा भेद निश्चय सत्यत्व वृत्तीने आहे तो मात्र आता बदलला पाहिजे. मग आता तो कसा बदलायचा? तर तिथे आता एक नवीन निर्णय आणला पाहिजे. मग त्या भेद निश्चयास बाधक वृत्ती कोणती आहे? तर ती जगत मिथ्यात्व वृत्ती जी आहे ना, ती बाधक वृत्ती आहे. म्हणजे या जगातले सर्व पदार्थ, म्हणजे एक आत्मा सोडून सर्व या जगातील पदार्थ कसे आहेत? ते उत्पत्ती स्थिती नाशवान आहेत, ते मिथ्या आहेत, ते जन्माला येतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात. यात माझ्या शरीराचा समावेश आहे. अशा वृत्तीतनं जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा ती वृत्ती काय करते? या नको असलेल्या वृत्तीचा बाध करते, नाश करते. मूळ मुद्दा काय आहे? या नको असलेल्या वृत्तीचा नाश करते आणि हव्या असलेल्या वृत्तीचा उदय माझ्या अंतःकरणात आणून देते. आता हे सगळं जे साधक बाधक चिंतन आहे, मूळ विचार काय आहे की साधक बाधक जे चिंतन आहे ते मला करावं लागतं. मग आता भेदनिश्चयात बाधक चिंतन कोणतं? सोप्या भाषेत बोलायचं वेळ आली तर जे माझं आहे ते मी नाही. या जगातली प्रत्येक वस्तू माझी आहे म्हणजे माझ्यापेक्षा वेगळी आहे. शर्ट माझा आहे पण तो मी नाही. नंतर पुन्हा मन माझं आहे पण ते मी नाही. बुद्धी माझी आहे पण ते मी नाही. मला बुद्धीचा खूप अभिमान, पण तोही अभिमान मला काढावा लागतो कारण मी बुद्धी नाही. बुद्धी हे वाच्यार्थाने असलेल्या जीवाचं लक्षण आहे. लक्षार्थाने असलेला मी निर्बुद्ध आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी बुद्धीच नाही. म्हणजे इथे काय आहे? मननामध्ये ज्या गोष्टी माझ्या आनंदाच्या आड येतात त्या सर्व गोष्टींचा मला बाध करावा लागतो. त्यालाच म्हणतात जगत मिथ्यात्व निश्चय, त्यालाच म्हणतात बाध निश्चय. म्हणजेच त्या सगळ्या गोष्टी कल्पित आहेत, त्या मला अजिबात म्हणूया सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही देऊ शकत नाही. लक्षात घ्या, या जड अचेतन वस्तू मला सुख दुःख देतात का? पुन्हा हाही मननाचा विचार आहे की या जड अचेतन वस्तू मला सुख दुःख देतात का माझी अंतःकरण वृत्ती त्या जड अचेतन वस्तूंमध्ये जाऊन सुखी दुःखी होते? हा विचार मला करावा लागतो. आणि तो विचार केल्यावर असं लक्षात येतं तर माझी अंतःकरण वृत्ती त्यामध्ये जाऊन ती तिथे लुडबुड करते आणि मी सुखी दुःखी होतो. आता मी माझी अंतःकरण वृत्ती जगाच्या दिशेला जास्त व्यग्र करणार. आता हा मननाचा विचार. इथे काय आहे? आपल्याला सतत लक्ष द्यावं लागतं. मग समर्थही माझ्या मदतीला येतात आणि श्रवण आणि मननाचं महत्व एकाच ओवीत सांगतात. 20 दशक 200 समास, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ. लक्षात घ्या, श्रवणद्वारे, पण कोणाच्या? संतांच्या, नंतर शास्त्राच्या श्रवणद्वारे जे काय होईल तेच खरं. अदरवाईज बाकी जर काही इतर जर का कोणी काही बोलत असेल तर ते आपल्याला चालणार नाही. कारण मागे आम्हाला श्री गुरु म्हणाले होते, आम्ही एकदा त्यांना म्हणालो, अहो ते जरा नीट सांगत नाहीये तो. आमच्या वेळची गोष्ट आहे, 25-30 वर्षाच्या आसपास. त्यावेळी ते म्हणाले, तुम्हाला दोघांना कोणी जायला सांगितलं? म्हणजे मूळ मुद्दा मला तिथे शोध घ्यावाच लागेल व्यवस्थितपणे. आणि माझ्या याच्यामध्ये श्रवणाद्वारे घेता शोध आणि पुन्हा मग मनन करत्यास विशद परमार्थ होतो. आणि मग पुढे समर्थ म्हणतात, मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी. मग अखंड देव माझ्या बरोबर आहे असं जर का चिंतन करायचं असेल तर मला मनन करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून अंतःकरणात साठवलेला जो योग्य विचार आहे
म्हणजे पुन्हा साधक चिंतन आहे, ते जर माझ्या अंतःकरणात सहजपणे ते साठवून ठेवायचं असेल तर माझं अंतःकरण शुद्ध आणि शांत असावं लागतं. ते मला निष्काम कर्मोपासना आणि विवेक वैराग्य समाधी षटकाच्या निमित्ताने मिळून जातं. श्रवणाने ते आणखीन काय म्हणूया शांत अंतःकरण होतं आणि मननामध्ये तर खूप काही शांत झालेलं असतं. म्हणून इथे काय आहे, नको असलेला विचार जेव्हा माझ्या अंतःकरणात म्हणूया येतो तेव्हा मात्र तो विचार तो परतवून लावावा लागतो. तो हवे असलेल्या विचारांनी परतवून लावावा लागतो आणि तो हव्या असलेल्या विचारातनं जर परतवून लावायचा असेल तर मग समजा शरीरासंबंधी असेल तर एखादी व्यक्ती जाते त्यावेळी आपल्याला वाईट वाटतं. वाईट वाटणं हा दोष नाहीये, पण त्या वाईट वाटण्याच्या लाटेत जीवन जगणं हा दोष. श्रवण मनन मला एक्झॅक्टली एक सांगतं की तू लाटेतलं जीवन जगू नकोस, कारण शरीर हे येणारं आणि जाणारं आहे. शरीर रूपाने ती व्यक्ती गेलेली असली तरी सुद्धा आत्मरूपाने ती व्यक्ती सतत तुझ्या बरोबर आहे, कारण तिचा नाशच नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती या निमित्ताने आपण विचार करू शकतो, कारण सगुण आणि निर्गुण एकरूपच आहे. तो एक वेगळा अभ्यासाचा विषय, आता मी तो बोलत. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरा. म्हणजे श्रवणात जे मी ऐकलंय, जे जीवब्रह्मैक्य ज्ञानाविषयी जे ऐकलेलं आहे, साधक ऐकलेलं आहे, त्याचं साठवण करायची आहे. आणि बाधक विचार काय आहे, तो केवळ नको असलेला विचार म्हणजे शरीर सत्यत्व, देह सत्यत्व, जगत सत्यत्व अशा पद्धतीने आला तर त्याला दूर करण्याचा विचार हा माझ्या अंतःकरणात तेवत असला पाहिजे. आणि या म्हणूया जगत मिथ्यात्व विचाराच्या धारेने मी त्या जगत सत्यत्व विचारधारेचा नाश केला पाहिजे, म्हणजे बाद केला पाहिजे, ही भूमिका आहे. म्हणून इथे ऐकलेल्या श्रवणाचं रूपांतर जर का मननात होत नसेल तर मी बहुश्रुत श्रोता ठरतो. म्हणून मला कुठेतरी एकदा निर्णय घ्यायला पाहिजे की माझं श्रवण हे काय पद्धतीने असलं पाहिजे. आणि ते जर का योग्य दिशेने योग्य पद्धतीने असेल तर मग काही अडचण नाहीये. मी रामकृष्ण हरी म्हणत श्रवण करा, अदरवाईज मी रामकृष्ण हरी म्हणून एक्झिट घ्या. हा त्यातला एक भाग आहे. म्हणून श्रवणाने काय होतं तर प्रमेय असंभावना, मननाने काय होतं तर प्रमेय असंभावना दूर होतं. आता प्रमेय शब्दाचा अर्थ काय, जे जाणून घ्यावयाचे असते त्याला प्रमेय असं म्हणतात. मग आत्मा जाणून घेण्याचा विषय आहे का? आत्मा एकमेव अद्वितीय आहे. अहो पण तो जोपर्यंत मी एकरूपतेने त्याला जाणत नाही तोपर्यंत माझ्या तो जाणून घेण्याचा विषय आहे. मग तो एकरूपतेने मला जाणला का जात नाही तर त्याच्यावर आलेल्या जणू काही आलेल्या आवरणाला मी सत्यत्व देत आहे. मग आवरण दोष निवृत्त करण्यासाठी मला पुन्हा श्रवण मननाचा विचार केला पाहिजे. आणि श्रवण मननात मी जगाला मिथ्या ठरवलं तर मी मननात त्या आनंदाशी म्हणजे साधक युक्तीशी मी एकरूप होईल, म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपाशी मी एकरूप होण्याचा विचार करू शकेल. अशा पद्धतीने जर का आपण श्रवण मनन केलं तर त्याची परिणिती कशात होते, ती निधिध्यासनात. मूळ मुद्दा काय आहे, निधिध्यासन या शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे अनुसंधान. आपला सगळा विचार कशासाठी चाललाय, महावाक्याचा अधिकारी होण्यासाठी चाललेला आहे. याशिवाय मला महावाक्याचं शोधन करता येणार नाही. मी साधन चतुष्टय संपन्नतेबरोबर या महावाक्याचं चिंतन करेन आणि करायलाही पाहिजे. पण ते जे कळणं असतं आधीच्या स्तरावर, मंद मध्यम मुमुक्षू मध्ये ते शब्दांच्या स्तरावर असतं. आणि तीव्र मुमुक्षू झाल्यानंतर मग मला ते कळणं जे असतं ना ते शब्दांच्या स्तरावर नसतं तर ते अनुभवाच्या स्तरावर घेऊन जातं. आपल्याला इथे प्रत्येक गोष्ट काय आहे ती तत्वम पदार्थ शोधन हे अनुभवाच्या स्तरावर कळलं पाहिजे. त्यासाठी शब्दांच्या स्तरावर कळलं पाहिजे. हे अगदी बरोबर असलं तरी शब्दांच्या स्तरावर कळणं हा अंतिम विचार नव्हे, हे मला कळलंच पाहिजे. मग निधिध्यासनाचा विचार काय, अनात्मकार वृत्तीचा परित्याग, आत्माकार वृत्तीचा स्वीकार आणि त्याला आलेली सहजता. म्हणजे विचारधारा काय आहे की अनात्मकार वृत्तीचा परित्याग कुठे होणार आहे, तो मननामध्ये. म्हणजे जगत सत्यत्व निर्णय जो आहे, जे माझं आहे ते मी नाही, म्हणजे जगत मिथ्यात्व निश्चयाने तो बाजूला केला. आणि मग काय झाला, तिथे मी साधक विचार माझ्या अंतःकरणात तयार झाला. मग आता या साधक अंतःकरणात साधक विचार जेव्हा तयार होतो तेव्हा तिथे काय आहे, त्या वृत्तीला स्थिरता सहजतेची अपेक्षा आहे. म्हणजे तिथे मी आत्मा आहे ही वृत्ती मला आता कळली पाहिजे आणि त्या तिथे वृत्तीला स्थिरता आली पाहिजे. म्हणून ते जे निधिध्यासन जे आहे ना ते अखंड तैलधारावत असलं पाहिजे. आणि ते जर का अखंड तैलधारावत असेल
म्हणजे ध्यानामध्ये कसं आहे, आपण त्या स्थूल देहाचा निराश करतो, सूक्ष्म देहाचा निराश करतो आणि अखंड माझी अंतःकरण वृत्ती त्या नामामध्ये ठेवतो. आता नामामध्ये ठेवणं हे काय आहे, अपरिपक्व महाकारण देहाची अवस्था आहे. आणि मग मध्ये मला कुठेतरी फ्रॅक्शन ऑफ सेकंद खऱ्या आनंदाचा लाभ होतो. तो खरा आनंदाचा लाभ मला माझ्या दिवसभर माझ्या वृत्तीला आनंदाचं ठेवतो, शांत ठेवतो. म्हणजे इथे काय आहे, निधिध्यासनाला समजूनच घेतलं पाहिजे. या निधिध्यासनाचं समजणं जर का कळलं मला, म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की निधिध्यासनामध्ये कसं आहे की तिथे आत्माकार वृत्ती ठेवण्याचा प्रयत्नही असू शकतो, की अरे नको असलेल्या विचाराला हवे असलेल्या विचारांनी छेद दिला आणि मी माझ्या अंतःकरण वृत्तीला शांत ठेवलं. क्षणभर ती शांतावस्था भोगली, सनिमित्य आहे, हरकत नाही. पण त्या सनिमित्यातनं मी निर्निमित्त होत असतो. या शब्दाचा अर्थ मला आधी प्रवाहाच्या विरुद्ध जाताना माझी जी म्हणूया या जीवनात किंवा पूर्व जीवनातनं आलेली सर्व कर्मे किंवा सर्व जीवनधारा मला त्या आत्मविचाराला ती अपोज करते. पण आत्मविचार इतका स्ट्रॉंग आहे की या समोर ही झुंडच्या झुंड येऊ दे, पण आत्मविचाराचं एक तीक्ष्ण टोक सुद्धा त्या झुंडीला म्हणूया झुगारून देतं. खऱ्या अर्थाने मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जायला समर्थ असतं. म्हणून या निधिध्यासनामध्ये आपल्याला पराकाष्ठा करावी लागते. म्हणजे अखंड तैलधारावत होण्यासाठी आपल्याला पराकाष्ठा करावी लागते. आणि जेव्हा निधिध्यासनात माझी अंतःकरण वृत्ती, आता माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते, हे सहज अवस्थेतलं निधिध्यासन. म्हणजे तिथे माझी अंतःकरण वृत्ती सहज आनंदात राहते, या वृत्तीलाही सहजता आहे. मूळ विचारधारा आहे, मी निधिध्यासनात आहे, इतकेपणालाही सहजता आली, म्हणण्यालाही सहजता आली. तिथे आता बोलणंच काही उरलेलं. इथपर्यंत जो विचार आहे तो निधिध्यासनाचा विचार आहे. मग निधिध्यासन नक्की काय करतं आपण घेतलंच आहे, अनात्मकार वृत्तीचा परित्याग. म्हणजे विपरीत भावना. मुख्य मुद्दा काय आहे, विपरीत भावना काय आहे, मी शरीर आहे ही विपरीत भावना आहे. मग शरीरालाच मी आत्मा म्हणतो, शरीर गेलं की मी गेलो म्हणतो. वास्तवात आत्मरूप मी जातही नाही आणि येतही नाही. अशी जी काय विचारधारा आहे ती निधिध्यासनाची आहे. म्हणजेच विचारधारा या शब्दाचा अर्थ याच्या विरुद्ध विपरीत भावना नसलेली जी काय विचारधारा आहे ती निधिध्यासनातनं मिळालेली असते. आणि असं जे अंतरंग साधन जे आहे श्रवण मनन निधिध्यासन, ते मी थोडक्यात मांडायचा प्रयत्न केला. आणि त्यातूनच मग माझं हे तत्वम पदार्थ शोधन, म्हणजे आज जो मी तत्वमसीचा अधिकारी व्हायला पाहिजे त्या तत्वमसी पर्यंतचा विचार माझा पुढे येतो. आणि मग तत्वम पदार्थ शोधनामध्ये मग पुन्हा जीव आणि ब्रह्म यांचा विचार होतो. मग आणि जीव आणि ब्रह्म यांचा विचार केला तर मग तो समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे करावा. तत्वमसी महावाक्य उपदेश भला, परंतु त्याचा जप नाही बोलिला तेथीचा विचाराची केला पाहिजे. म्हणजे त्या तत्वम पदार्थ शोधनामध्ये वाच्य आणि लक्ष हे सगळे विचार करावे लागतात. वाच्यार्थ, मग तत्वम पदार्थ शोधनाचा वाच्यार्थ काय, अहो मी जे काय करतो ना या जगामध्ये, आता मी इथं चिंतन बोलतोय, तुम्ही ऐकताय, मग हा सगळा वाच्यार्थ आहे. मग या वाच्यार्थातनं काय होतं, मी काय करायचं हे मला कळतं. आणि मी काय करायचं हे कळल्यानंतर मग ते मी करतो. मी काय करायचं नाही हेही मला कळतं, ते मी करत नाही. आणि माझी वृत्ती शांत राहते तेव्हा मला मी आनंदाचा ठेवा आहे हे कळतं. त्यालाच म्हणायचं तत्वम पदार्थ शोधनामध्ये त्वमचा लक्षार्थ मला कळला. मग त्वमचा लक्षार्थ काय झाला, तत्वमचा लक्षार्थ आत्मा आहे. अशा पद्धतीने काय आहे हे तत्वम पदार्थ शोधन आहे. ते आपल्या त्या 4 महावाक्याच्या चिंतनामध्ये आपण ते थोडं आणखीन गडद पद्धतीने करणार आहोत, त्यावेळी विचार करूया. पण इथे हे तत्वम पदार्थ शोधनाचं जे वाक्य आहे ते तू आहेस, याचा मात्र विचार करावा लागतो. तो असा की ते श्री गुरूंनी म्हटलेलं असलंच पाहिजे आणि ते माझ्या कानात म्हटलंच पाहिजे. म्हणजे त्यांच्या मुखाचा आणि माझ्या कानाचा संबंध आला पाहिजे. आणि तो संबंध आला तर तिथे बोध जो होतो तो 2 प्रकारे होतो. कानावचनाची या भेटीचा असेल तर तिथल्या तिथे मी वस्तुरूप होतो. आणि कानावचनाची या भेटीचा नसेल तर मग काय आहे, मी मंदप्रज्ञ ठरतो. आणि मी मंदप्रज्ञ ठरलो तर मला श्रवण मननादिकांच्या साधनांची गरज आहे. मग ती साधनं मी काय आहेत निष्ठेने चालवायची आवश्यकता असते. म्हणून इथे काय आहे, हा जो अत्यंत अंतरंग तयार झालेला शिष्य आहे श्रवण मनन निधिध्यासनातनं, तोच खरा त्या म्हणूया महावाक्याचा अधिकारी आहे. आणि अशाच महावाक्य
अधिकाऱ्याला जर का त्या महावाक्याचं श्रवण झालं, म्हणजेच त्या तत्वमसी पदार्थाचं म्हणजे तत्वमसीचा जो उच्चार आहे श्री गुरूंच्या मुखातनं तो त्या शिष्याला कळला, तर तो तिथे वस्तूच होऊन जातो, म्हणजे तो आनंदाशी एकरूप होतो. म्हणून इथे बोध नाही झाला तर रामकृष्ण हरी म्हणायचं, मी मंदप्रज्ञ आहे असं स्वीकारायचं आणि मी पुन्हा माझ्या अभ्यासाला सुरुवात करायची. विवेक वैराग्य समाधी षटकापासून फार त्या निष्काम कर्मोपासनेतनं सुरुवात करायची आणि मी माझ्या अधिकार होण्यापर्यंतचा प्रवास सतत करत राहायचा. म्हणून इथे काय आहे, तत्वम पदार्थ शोधन हा या अभ्यासातील आनंदाचं जे काय आवरण दोष आहे, आनंदावर जणू काही आलेला आवरण दोष, तो निवृत्त करण्याचा विचारधारेचा विषय आहे. म्हणून इथे आपल्याला पंचदशी ग्रंथामध्ये महावाक्य विवेक हे सगळे विवेक सांगून झाल्यानंतर हे छोटस 8 श्लोकांचं प्रकरण महावाक्य विवेक हे आपल्या पुढे समजावून सांगितलंय. पण ते पहिले जे 4 म्हणूया प्रकरणं आहेत, तो महावाक्याचा अधिकारी तयार करण्यासाठी सांगितली गेलेली आहे. पुन्हा एकदा मी ते महावाक्याच्या अधिकाऱ्याचं चिंतन आपल्या पुढे मांडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे थोडक्यात. तर आज इथे माझी 45 मिनिटं संपून गेलेली आहेत. साखरे महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे 80 मार्क मी घालवलेले, 1 मिनिट 23 सेकंद जास्त झालेले. तर आता इथे मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.